आई, मी कलेक्टर झाल्यावर ना आपण असंच फिरायला जायचं आणि अशाच बेस्ट हॉटेलमध्ये राहायचं. तू, मी, शारदाताई आणि मिनी. नाही, तू कलेक्टर झाली की लोकांच्या अडचणी सोडवायच्या. आई, तू आणि तुझा हा चांगुलपणा, कधी तर स्वतःचा विचार कर की. नेहमी दुसऱ्यांच्या अडचणीची काळजी असते बघ तुला. हा, तू लोकांच्या अडचणी सोडवाव्यात म्हणून तर तू कलेक्टर व्हावं असं वाटतं. हो आई, बस सगळ्यांच्या मी सगळ्या अडचणी सोडणार. बस बस, मी चहा आणते. हा हा, चांगला झाला हा. गौरी, काय पण म्हण, हा शंकर लई चांगला पोरगा आहे. किती मदत केली त्याने आपल्याला. या जगात माझ्या आई आणि बहिणीनंतर जर कोण माझ्या परीक्षेची काळजी करणारा असेल ना, तर तो शंकरच आहे. आई, त्याच्यामुळे मी परीक्षेला एकदम फ्रेश मध्ये जाणार बघ. हा, लय नशीबवान आहे बघ मी, मला शंकर सारखा दोस्त मिळालाय. तुमचं झालं? हा, आता हे तुमचा, गौरीजी हे म्हणायचं बंद करायचं. सरळ गौरी म्हणायचं. काय गौरी? दोस्त म्हणून तू खरंच चांगला आहेस. आणि दोस्तीत हे आव जाऊ नाही करायचं, अरे तुरच करायचं. काय तुम्ही पण गौरीजी. परत तुम्ही पण देच. आधी गौरी म्हण. असं गौरीजी म्हणलेलं आमच्या आईला पण पसंत पडणार नाही. तिराईत कोण व्यक्ती असेल तर जी म्हणलेलं चालतं, पण जवळच्या व्यक्तीला जी म्हणायचं नाही. म्हण गौरी. फ्रेंड्स, गौरी. आता कसं घे. रात्रभर रडते हो माझी पोर नुसती. काय झालं? हा, मातोश्री, मातोश्री, मी तुमच्या पुढे आता हात जोडते. नाही म्हणजे तुम्हाला जर माझी जिगीशा सून म्हणून पसंत नसेल ना, तर तसं सांगा मला स्पष्ट. माझ्या पोरीचे हाल मला बघवत नाहीये तो आता. तिला रात्री पॅनिक अटॅक सुद्धा येऊन गेलाय. काय? तू बस, मला बस बस, पाणी आण. बस 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 बस. काय झालं? हा, काय झालं सांग. मला नाही सांगणार का तू? मातोश्री, काल ऍक्च्युली माझं एक खूप इम्पॉर्टंट काम आलं होतं. एक्झॅक्टली, आणि म्हणून जेवणाचा प्लॅन सुद्धा कॅन्सल केला. आणि मी शंकरजींना भेटले आणि त्यांना विचारलं मला सोडता का. ते हो पण म्हणाले मातोश्री, पण मला नंतर त्यांनी अर्ध्या रस्त्यातच सोडून दिलं. उगी उगी नको रडू. सॉरी. बघा ना, मोडले माझ्या मुलीची कंबर. मातोश्री, आता तुम्हीच सांगा. नाही म्हणजे रात्री अपरात्री एकट्या मुलीला असं अर्ध्या वाटेत सोडणं चांगलं आहे का? हा, सांगा ना. नाही म्हणजे सिटी असती तर कॅब करून बिचारी पोर माझी घरी आली असती, पण आता गावात तर ते सुद्धा शक्य नाही ना. माझ्या मुलीचं काही बरं वाईट झालं असतं तर काय केलं असतं मी, मातोश्री? आणि मातोश्री, हे फर्स्ट टाइम नाही होते हो. कायम शंकरजी मला सोबत असंच करतात. म्हणजे तुम्हाला वाईट नको वाटायला म्हणून मी आतापर्यंत काही बोलले नाही, पण काल काल मला शंकर कुठं आहे? घरात नाहीये शंकर. कुठं गेला? जरा त्याला अर्जंट काम आलं होतं म्हणून बाहेर गेलाय. मातोश्री, नाही म्हणजे सॉरी. माझ्या जिगीशाचा हात तुमच्या शंकरच्या हातात नाही द्यायचा आता मला. नाही, म्हणजे तुम्ही मला तसा शब्द दिलाय
म्हणून आता तुमच्या शब्दाबाहेर जायचं नाहीये मला. कसं बसं मी स्वतःच्या मनाला आवार घालते. हा मातोश्री, शंकरजी मला खूप इग्नोर करतात. रुपाले, शंकरला फोन करून लगेच यायला सांग इकडं. मातोश्री, झालं बोलणं, येतो म्हणाला शंकर. कधी? कधी येतो म्हणला? येईल लवकर येईल. मातोश्री, तुम्ही कशाला त्या बिचारीला एवढं ओरडताय? नाही म्हणजे आम्ही थांबू, आम्हाला काही घाई नाही, आम्ही वाट पाहू. तसंच महत्वाचं काम असेल शंकरचं म्हणून गेला असेल ना. मातोश्री, तुम्ही शंकरजी आल्यावर त्यांना विचारा हा काय महत्वाचं काम होतं ते. हा रुपाली, तुला शंकरजींनी सांगितलंय का काय महत्वाचं काम होतं ते?